पंढरपूर वारीचा संपूर्ण इतिहास भाग 2. वारीची सुरुवात कशी झाली? संत ज्ञानेश्वर, संत नामदेव आणि पालखी परंपरेचा इतिहास पूर्ण बघूया. रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल. मागील भागात आपण पंढरपूरचे महत्त्व, भक्त पुंडलिकाची कथा आणि विठ्ठल विटेवर का उभा आहे याविषयी जाणून घेतले. आज आपण अशा प्रश्नांची उत्तरे शोधणार आहोत ज्यांची उत्सुकता अनेकांना असते. पंढरपूरची वारी नेमकी कधी सुरू झाली? संतांनी वारीला कशी दिशा दिली? पालखी परंपरेची सुरुवात कशी झाली? वारीची सुरुवात नेमकी कधी झाली? अनेक जण विचारतात, वारी कोणत्या वर्षी सुरू झाली? याचे उत्तर असे आहे की इतिहासात वारी एका विशिष्ट वर्षी सुरू झाली याचा ठोस पुरावा उपलब्ध नाही. मात्र इतिहासकार आणि संत परंपरेच्या अभ्यासकांच्या मते पंढरपूरची वारी किमान 700 ते 800 वर्षापासून अधिक जुनी परंपरा आहे. 13व्या शतकात महाराष्ट्रात भक्ती चळवळीला वेग आला आणि विठ्ठल भक्ती सामान्य जनतेपर्यंत पोहोचली. संत ज्ञानेश्वर महाराजांचे योगदान. आळंदीचे संत ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेचा अर्थ मराठीत भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी या ग्रंथातून लोकांपर्यंत पोहोचवला. त्यांनी सांगितले की देव सर्वांचा आहे, जातीभेद, अहंकार आणि अन्याय यापेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे. त्यांच्या विचारांनी हजारो लोक विठ्ठल भक्तीशी जोडले गेले. संत नामदेव महाराजांनी अभंगाच्या माध्यमातून विठ्ठल भक्ती दूरपर्यंत पोहोचवली. त्यांच्या रचनांमध्ये विठ्ठलाशी असलेले प्रेम, विश्वास आणि भक्ती स्पष्ट दिसते. संत तुकाराम महाराजांचे योगदान. 17व्या शतकात संत तुकाराम महाराजांनी समाजाला अभंगाच्या माध्यमातून सत्य, प्रामाणिकपणा, दया आणि नामस्मरणाचा संदेश दिला. त्यांच्या अभंगाचा प्रभाव इतका मोठा होता की हजारो लोक वारीत सहभागी होऊ लागले. आजही वारकरी ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करत पंढरपूरकडे चालतात. पालखी परंपरेची सुरुवात. आज आपण आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आणि देहूहून संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पाहतो. इतिहासानुसार संतांच्या पादुकांना मान देण्यासाठी त्यांना पालखीत ठेवून पंढरपूरला नेण्याची परंपरा विकसित झाली. पुढे ही परंपरा अधिक संघटित झाली आणि हजारो वारकऱ्यांच्या दिंड्या त्यात सहभागी होऊ लागल्या. दिंडी म्हणजे काय? दिंडी म्हणजे वारकऱ्यांचा शिस्तबद्ध समूह. प्रत्येक दिंडीला प्रमुख असतो. भजन, कीर्तन, टाळ, मृदंग, भगवा ध्वज आणि हरिनामाच्या गजरात दिंडी पुढे सरकते. ही शिस्तच वारीचे मोठे वैशिष्ट्य आहे. वारीचा मुख्य उद्देश
वारी आपल्याला शिकवते, सर्व माणसे समान आहेत. सेवा हीच खरी भक्ती आहे. नामस्मरणाने मन शुद्ध होते. प्रेम, नम्रता आणि सहकार्य हेच खरे धन आहे. लाखो लोक वारीत का सहभागी होतात? कारण त्यांच्यासाठी ही केवळ यात्रा नाही, ही श्रद्धा आहे. ही संतांचा वारसा आहे. ही मन शांतीचा मार्ग आहे. ही विठ्ठलाची भेट घडवणारी आध्यात्मिक साधना आहे. पुढील भागात आता आपण जाणून घेणार आहोत, रिंगण सोहळा म्हणजे काय, वारीतील दिंड्यांचा संपूर्ण प्रवास, वारकऱ्यांचा दिवस कसा सुरू होतो, लाखो लोकांमध्ये शिस्त कशी राखली जाते, हे सर्व आपण भाग 3 मध्ये पाहू. रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल. लाईक शेअर नक्की करा.